विक्रांत, प्लीज इथून निघून जा. मानसी, प्लीज विक्रांत, मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही. का? कारण आता यानंतर ह्याच्यात फक्त वादावादी आणि भांडणं होतील आणि त्यात मला इंटरेस्ट नाही. ठीक आहे, मग मीही बघतो तू ईशाला कशी घेऊन जातेस ते. तू नीट ऐकलंस ना? मी म्हणालो की मी बघतो तू ईशाला कशी घेऊन जातेस. म्हणजे काय करणार आहेस? सांग ना, काय करणार आहेस? मानसी, हे बघ, तू उगाच विषय चिघळवू नकोस. विषय तू चिघळवतोयस विक्रांत. मी मगाशीच तुला म्हटलंय की मला भांडण आणि वादावादी करायची नाहीये. मग नको भांडूस ना. मी जे सांगतोय ते ऐक. न झेपणाऱ्या गोष्टी करू नकोस. न झेपणाऱ्या? हो. ईशाला दिल्लीमध्ये घेऊन राहणं इतकं सोपं वाटलं का तुला? हो. काय कठीण आहे त्यात? ईशा जन्माला आल्यापासून जवळजवळ मीच तिचा सांभाळ करतेय. हो, पण ते इथे मुंबई तिचे आजी आजोबा असताना, दिल्लीमध्ये नाही. तेही मी करेन, रादर करून दाखवेन. नॉनसेन्स. हे बघ, काहीतरी ग्रेट करायच्या नादात तुझं डोकं भरकटलंय, तुला कळत नाही. विक्रांत, तू आता चिडलायस आणि भलतं सलतं बोलतोयस. आवर स्वतःला. तू स्वतःला आवर. मला ईशाची काळजी वाटते म्हणून मी बोलतोय. ईशाची आणि आणि काय? काही नाही. नक्की? मग ईशाची इतकी काळजी करायला ती कोण लागते रे तुझी? ती माझ्या बहिणीची मुलगी आहे, माझी भाची आहे ती. तुझी कोण लागते ती? तिच्या बर्थ सर्टिफिकेटवर आजही बाप म्हणून माझं नाव आहे, विसरतेस तू? त्याबद्दल मीच काय, समस्त देशपांडे तुझे शतशः ऋणी आहेत आणि जन्मभर राहतील. पण म्हणून इतक्या टोकाला येऊन भांडण्याचं कारण काय? कारण मला तिच्यापेक्षा जास्त काय? दुसरं कुणीही नाहीये. म्हणून तू तिला माझ्याकडून घेऊन जाणार? हो. मी तिला तुझ्याकडे सोपवलं नाही तरी? तू सोपवलं नाहीस तरीही मी तिला घेऊन जाणार. जबरदस्तीने? काय बोलतोयस, तुला कळतंय का विक्रांत? अरे, माझ्या आजी आजोबांनी स्वतःहून ईशाला तुमच्या घरी सोपवलं तर ताई पोलिसांना घेऊन आली तिकडे. तू जर ईशाला जबरदस्ती घेऊन गेला तर जेलमध्ये पाठवेल ती तुला. इतकं सोपं नाहीये ते. अगदी सोपं आहे ते. कारण आता हे प्रकरण पोलिसांना सुद्धा माहिती आहे आणि मला स्वतःला तरी वाटत नाही की डॉक्टर विक्रांत यांनी आता जेलमध्ये जावं. मानसी, तू मला समजून का घेत नाहीयेस? विक्रांत, मीच समजून घेतेय आणि तुलाही समजवण्याचा प्रयत्न करतेय, पण तू. मग नको समजावूस मला. मी जे सांगतोय ते ऐक. या ईशा प्रकरणामुळे आपण. एक मिनिट. ईशा हे प्रकरण? अरे, एवढंसं बाळ आहे ते. तू प्रकरण कसं काय म्हणू शकतोस? हे बघ मानसी, तू मला वकिलांसारखं शब्दात पकडू नकोस. तुला माहितीये, ईशामुळे माझ्या घरातला प्रत्येक जण माझ्यावर नाराज आहे, माझ्यावर रागावलेला आहे. पण ते मी सहन करतोय. का? कारण ईशाला घरात आणि समाजात तिला तिचं स्थान मिळावं म्हणून. मी तिला माझं नाव देतोय कारण तिला मान सन्मान मिळावा म्हणून. बरं, मग? आणि माझी ही इच्छा, माझी भावना ही अत्यंत प्रामाणिक आहे, हे तुला माहिती आहे मला. बरं, मग? आणि यामध्ये मला कुणीही साथ देत नाही. बरं, मग? मग काय? ऍटलीस्ट तू तरी मला साथ द्यावीस एवढीच इच्छा आहे माझी. ते शक्य नाही. पण का? कारण आता तुझ्या भावना आणि इच्छांपेक्षा ईशाचं भविष्य मला जास्त महत्वाचं वाटतं. मी कसं सांगू तुला? नकोच सांगू तू विक्रांत. हे बघ, मी आणि ईशा उद्या दिल्लीला जाणार आहोत आणि यात काहीही बदल होणार नाही. इट्स फायनल. आजी, पुरणपोळ्या करतेयस का ग? हो बाळा, तुला आवडतात ना? शिवाय न्यायला पण होतील ना बरोबर?
आजोबा हं? हे काय करताय तुम्ही? मी करते. नो 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 नो, तू काहीही करायचं नाही. आज आम्ही दोघंच रोमॅन्टिक पुरणपोळ्या करणार आहोत. रोमॅन्टिक? म्हणजे हिनं लाटायच्या आणि मी भाजायच्या, असा आमचा दोघांचा हात लागलेल्या रोमॅन्टिक पुरणपोळ्या. ए तू जा बरं, तुझं आवरून घे आणि तुझं आवरलं असलं तर ईशाला आंघोळ घाल. जा जा जा, पळ पळ. अहो ती पोळी उलटा ना, करपेल नाही तर. काय हो, काय झालं? काही नाही, आपण कौतुकाने पुरणपोळ्या करतो आहोत, पण आजचा प्रसंग आनंदाचा आहे की दुःखाचा आहे असा प्रश्न उभा राहिला मनात. मनू 2-3 वर्ष दूर जाणार म्हणून वाईट वाटत असलं तरी तिला आपण आनंदाने निरोप द्यायला हवा ना. आधी डोळे पुस, नाहीतर लाटेच त्या पोळीवर अश्रू पडून ती खारट व्हायची. अरे पाहिलं, हे असं होतं. आता पुन्हा सगळ्या कपड्यांच्या घड्या घालणं आलं. आयुष्याचंही असंच असतं. एकदा घडी विस्कटली की विस्कटली, मग ती अशी काही शॉर्टकट करून घालता येत नाही. ती पुन्हा उघडून पहिल्यापासून व्यवस्थित घालावी लागते. माझ्या आयुष्याचंही असंच झालंय. घडी विस्कटली ती विस्कटली, आता ती पुन्हा पहिल्यापासून घालणं आलं. तुमचं बरं आहे मॅडम, पण बरं काय म्हणा, आई लक्ष देईना. जन्मदाता कोण आहे, कुठे, त्याचा पत्ता लागेना. जो बाप म्हणून नाव द्यायला तयार आहे, तुम्हाला सांभाळायला तयार आहे, त्याला तसं कोणी करू देईना. तुमची अवस्था माझ्यासारखीच आहे हो. हेच मला तुझ्याकडून शिकायचंय. निष्कारण रडत बसायचं नाही, हसायचं. हसत मुखानं आयुष्याची घडी पुन्हा घालायला सुरुवात करायची. आपल्या आयुष्याची नवी घडी आपण इथे नाही, दिल्लीला जाऊन घालणार. काय मला माहितीये, वाटतं तितकं सोपं नाहीये, पण आपण हिंमत नाही हारायची. 4 चुका होतील त्या होऊ द्यायच्या, त्या सुधारत आपण पुढे जायचं एकमेकींच्या सोबतीने, आणि यश मिळवूनच परत यायचं. त्याशिवाय परत यायचं नाही. डन? हो पिल्लू माझी. ओले 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 ओले, काय झालं? कुरिअर मॅडम. कुरिअर? पण मी काहीच नव्हतं मागवलं. ऑनलाईन वस्तू आहेत. हा मॅडम, हा तुमचा ॲड्रेस आहे का नाही बघा. हा ॲड्रेस बरोबर आहे. मग प्लीज साईन करा आणि हे तुमच्या ताब्यात घ्या. कसलं पार्सल आहे? ताईने काहीतरी मागवलेलं दिसतंय. ओके, थँक्यू. तुम्हाला पाणी वगैरे हवं? नो थँक्स मॅम. थँक्यू. ए बापरे. जडे का आजोबा? काय ग एवढं? अगं मोनिकानं काही वस्तू मागवल्या होत्या, त्या कुरिअर घेऊन आलाय. बघ तरी काय आहे ते. अरे यात बेबी सोप, बेबी पावडर, बेबी ऑइल, बेबी शॅम्पू, हे सगळं. अगो बाई,
ईशासाठी एवढ्या सगळ्या वस्तू? म्हणजे ही मोना ईशाला सांभाळणार आहे की काय? मालती, तब्येत बरी आहे ना तुझी? मोनिका आणि ईशाला सांभाळणार? ताईचाच फोन आहे. हॅलो. हॅलो, मनू ताई बोलतेय. ते कळलं मला. बरं मला सांग, मी ईशासाठी ऑनलाईन ज्या गोष्टी मागवल्या होत्या त्या घरी आल्यात का? हो, आत्ताच आल्या. अगं पण एवढं सगळं म्हणजे काय? अगं हे एवढं सगळं मलाच कॅरी करावं लागणार आहे. त्यापेक्षा मी तिथेच खरेदी केली नसती का? इट्स ओके मनू, आई आहे मी तिची. आई म्हणून मी एवढं करू शकते ना माझ्या मुलीसाठी. त्याऐवजी तूच तिला सांभाळलं असतंस मनापासून. छे छे, तसं आई व्हायला मला अजिबात जमणार नाही. नाही म्हणजे तू एवढा खर्च केलाच आहे ना, त्यापेक्षा थोडा वेळ, थोडी माया. एक मिनिट, मी ईशासाठी खर्च केलाय असं कोणी सांगितलंय तुला? म्हणजे नाही म्हणजे विक्रांतच्या कार्डवरून मी शॉपिंग केली आहे म्हणून विचारलं. आय सी. एनिवे, तू दिल्लीला जाईपर्यंत मला घरी यायला जमणार आहे का नाही मला वाटत नाहीये. सो हॅपी जर्नी, ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्यासाठी आणि तुझ्या ईशासाठी. बाय. काय म्हणत होती? तिने ईशाची आई म्हणून विक्रांतच्या क्रेडिट कार्डने ही सगळी खरेदी केली आहे. आजी येऊ का? या या. हे घे, हे काय काकी? ओल्या नारळाच्या करंज्या आहेत. तुला आवडतात ना म्हणून मुद्दाम केल्यात. अगं बाई, जाताना घेऊन जा. हो पण काकू, माझ्या बॅगा टम्म फुगल्या आहेत. आता जागा नाहीये कशात. तरी न्यायलाच पाहिजेत. कसं ते तुझं तू बघ. तू दिल्लीला जाणार हे मला सांगितलं नाहीस तरी मला कळलं बरं का. अगं चाळीत काही लपून राहत नाही. खूप दिवसासाठी जाणारीस ना? 2-3 वर्षांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला जातीये. बेस्ट ऑफ लक, यशस्वी हो. थँक्यू. अहो तुम्ही बसा ना. नाही हो, खूप कामं पडलेत. विमानाने जाणार असशील ना? हो. विमानाचं आपलं बरं, इथे बसलं की 2 तासांनी तिथे उतरलं. पण तिथे उकाडा फार आहे हो, काळजी घे बर का. अहो ती डॉक्टर आहे, तिला काय सांगताय? अहो डॉक्टर आत्ता झाली. लहानपणापासून माहितीये ना तिला उकाड्याचा किती त्रास होतो ते. ईशा कुठे आहे? ईशा आज झोपली. तिला पण ही नेणार आहे ना बरोबर? काय सांगताय काय? हो. मी शिलाबाईंना म्हटलंच होतं ईशा पण जाईल मानसी बरोबर म्हणून. माझंच खरं ठरलं. येते हा मी. या या. ह्या करंज्या द्यायला आल्या होत्या का बातमी खरी खोटी बघायला? जाऊ दे ना आजी. सगळं नीट होऊ दे रे बाबा. मानसी ईशाला सांभाळ. आता आमच्या जागी तूच आहेस त्याला. अहो चला, मनूची टॅक्सी आलीये. हो. मोना कुठे गेली? अगं मगाशी मी बोलले तिच्याशी. तिच्या क्लायंटची रात्री पार्टी आणि त्याची तयारी तिला करावी लागणार आहे. कशी मुलगी आहे ही? आपली मुलगी बहीण परगावी जाताना हिला पार्टीची तयारी सुचते. अहो आजोबा, ते तिचं कामच आहे ना, ते तिला करायला नको का? असो, पोचल्यावर कळव. हा. आणि तुम्ही दोघंही स्वतःची आणि एकमेकांची उत्तम काळजी घ्या. प्रॉमिस? तू पण नीट राहा. आजी.
ही पुडी ठेव तुझ्याजवळ असू. काय ओ पिल्लू, आपण भूर जाणार आता. भूर भूर जाणार. ओ ग माझे बाळ. ओ एक मिनिट हा. I'm sorry, Manasi. I'm really sorry. मी काल तुझ्यावर ओरडायला नको होतं. मग मग आता काय? ईशाला घेऊन जायला आलाय? हा? नाही, तू काल धमकी दिलीस ना मला. बघू कशी घेऊन जातेस ईशाला. मी फक्त ईशाला न्यायला आलो नाहीये. मग मानसी, मी तुलाही सांगायला आलोय की तूही जाऊ नकोस प्लीज. विक्रांत, तू आत्ता इथे? हो, म्हणजे काय? मानसी, तू खरंच जाऊ नकोस प्लीज. ऐक ना माझं. आर यू सिरियस विक्रांत? आता थोड्या वेळातच माझी फ्लाईट आहे. निघावं लागेल मला. मानसी, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इथे क्लिनिक मध्ये माझी खूप गरज आहे. मी इथे राहूनही पुढचं शिक्षण करू शकते. असंच ना? हो. हे अनेकदा सांगून झालंय तुझं, वेगवेगळ्या प्रकाराने, वेगवेगळ्या वेळी. हो, तुझं बरोबर आहे. मी तुला सांगितलंय अनेकदा, पण मी पुन्हा एकदा शेवटचं सांगतोय मानसी, तू प्लीज जाऊ नकोस. मी तू ईशाची जबाबदारी घेण्याचा शब्द दिलाय आणि तुला तो पाळायचा आहे. पण मी इथे थांबण्याने तुझी आणि ईशाची कायम फरफटच होणार आहे. मला स्पष्ट दिसतंय ते, आणि ते मला व्हायला नकोय. त्यामुळे तू कितीही म्हटलंस तरी मी इथे थांबणार नाहीये. मानसी, मी मनापासून सांगतोय, तू माझं प्लीज ऐक. मानसी, अगं तेवढंच नाहीये. हे बघ, तू जाणं कॅन्सल कर ना. मी तुला समजावून सांगतो. मला काहीही समजून घ्यायचं नाहीये विक्रांत. नको जाऊस प्लीज. सोड ना विक्रांत. काय फरक पडतो तुला? फरक पडतो मानसी. मला फरक पडतो. तू नसण्याचा फरक पडणार आहे मानसी. तू प्लीज थांब ना. मी एकटा पडेन. तू नसशील इथे तर. मानसी, तू मला सोडून नको जाऊस. विक्रांत, तू हे बघ, मला खूप फरक पडतो मानसी. कालचा तुझा माझा तुझं माझ्याशी बोलणं, चंद्र वेगळा तुझं हसणं, होता. कालचा तुझं मला समजून घेणं, तुझा माझा चंद्र वेगळा हे सगळं मला हवंय. मी नाही राहू शकत त्याशिवाय. मला माहित नाही तुम्हा दोघांमध्ये काय, पण मी पाहू शकतो, मी सांगू शकतो ते एक सुंदर, रसरशीत आणि एक गोड असं नातं आहे. तुमच्या दोघात प्रेम नसेल, ते दुर्दैव आहे की तुम्हाला माहित नाही ते प्रेमच आहे. हे विक्रांतलाही माहित नाही की हे प्रेम आहे, आणि तुलाही माहित नाही. आज मोकळे बोलू. तू नको जाऊस प्लीज. आज मोकळे खूप उशीर झालाय. आज मोकळे खूप उशीर झालाय आता. आज मोकळे हो. कशाला? जीव एक मला निघावं लागेल. एकांचा
हे उशीर होतोय मला. तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही. चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही.